जयदीप आणि अक्षय. चला जयदीप आणि अक्षय बिनची जोडी. समीर यादव मैदानातील ऊर्जा पहा. बॅट्समन आहे स्ट्राईकला येतो अक्षय, नाव स्ट्राईकला येतो जयदीप. गोलंदाजीसाठी असणार आहे ऑब्विसली प्रशांत. नाव स्ट्राईक जयदीप आणि स्ट्राईकला अक्षय. स्ट्राईक आहे तो अक्षय, एक धुरंधर बॅट्समन. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु एक धाव रोखू शकले नाहीत. पहिल्या चेंडूवरती पहिली धावसंख्येची सुरुवात होते. एका धावेनं स्त्रीगणेशा झालाय बोलाय आंबेकर संघाचा. हो, ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी चेंडू जातो तो डॉट. दरम्यान धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक पहिलं षटक. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. ओहो, आणि आम्हाला वाटतं झेल असावा. सुरेख झेल पकडलाय तिथं प्रेम गायकवाड यांनी. आणि पहिल्या विकेटचा पत्ता होता जयदीपच्या स्वरूपात. आणि प्रशांतला पहिलं यश मिळतंय तिसऱ्या चेंडूवर. राजेगुप रांजणी आणि घरातवर दोन्ही टीमने आपली इथं उपस्थिती नोंदवायची आहे. नवीन बॅट्समन येतोय तो. नवीन बॅट्समन कोण? नवीन बॅट्समन कोण? सागर. चला बॅट्समन लवकर, वेळ घेऊ नका, वेळ कमी आहे आपल्याकडे, वेळ वाचवायचा आहे आपल्याला. संध्याकाळी आपले सेमीफायनल आणि फायनलच्या सामने खेळवायचे आहेत. आजचा दिवस आयोजकांच्या साठी हा खूप महत्वाचा दिवस असतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, पाहूया. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिथं, परंतु 2 धावा वाचवू शकले नाहीत. आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. 1-3. 4 चेंडूचा खेळ झाला, अजून 2 चेंडू बाकी आहेत. पॉवर प्लेचे षटक आहे. सागरच्या माध्यमातून आले 2 धावा. एकदा एक चांगला बॅकअप तिथं दिलाय समीरनं, परंतु 1 धाव वाचू शकले नाहीत. जर हा चेंडू पहिल्याच अडवला असता तर कदाचित धाव निघाली नसती. धावसंख्येत एका धावेची भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वर. कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची गरज नव्हती, ही धाव नव्हतीच. आणि कारण नसताना अक्षयला रनआउट व्हावं लागलंय. एक मोठी विकेट, एक मोठा फलंदाज. धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या 4च. धाव घ्यायची का नाही हे दोन्ही फलंदाजांनी डिसाईड केलं आणि शेवटच्या क्षणी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथं आपली विकेट गमावावी लागली. एक मोठी विकेट. नवीन फलंदाज येतोय तो. नवीन बॅट्समन ऋतिक. दरम्यान पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन येते समीर यादव.
अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांत पवारच्या माध्यमातून. पहिल्या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट आलेले आहेत. फुलटा चेंडू होता, दरम्यान बाईच्या स्वरूपात एका धावेची भर पडते. एक चांगला चान्स होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु मिस झाला फटका आणि मिस टाइम हिट असल्यामुळे चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. बाईच्या स्वरूपात एक धाव येते, धावसंख्या जाऊन पोहोचली 5 वर. पाहूया समोरच्या दिशेने मारणारा फटका, पाहूया काय होतंय. एकच धाव येते, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं लॉंग ऑन रिझनला. तर धावसंख्येत एका धावेची भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर. ऋतिक फलंदाजी करतोय आता. चेंडू जागेवर तटवलाय, चांगलं पाहूया काय होतंय. आणि इथं ऋतिकला विकेट चांगली धाव मारावी लागेल, इथं बाद नाहीये फलंदाज. एक चोरटी धाव, धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. स्ट्राईकला येतो सागर. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारला आहे चेंडू. ओहो, मिस झाला चेंडू. चेंडू कलेक्ट करता आला नाही समीरला आणि हे विकेट वाचले म्हणायचं. दरम्यान 2 धावा पूर्ण काढलेत, धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. बरोबर. समीर तोंड देईल तो सागर. चला वेळ घेऊ नका कृपया, विनंती असेल. समीर तोंड दिला तर सागर. मोठा फटका पाहायला मिळतोय, पाहूया काय होतंय. चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने आणि तिथं झेल घेतला जातोय. हा झेल सागरला आपली विकेट गमवावी लागते. आपण पाहिलं असेल ते आतापर्यंतच्या 3 मॅच, ही 3री मॅच आहे सन्मानी संघाची. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी अतिशय या 3ऱ्या फेरीपर्यंत जाण्याची कामगिरी केली. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, चांगली गोलंदाजी केली आहे आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ आहे, त्यामुळं सगळ्या गोष्टी अगदी इझिली होऊन जात आहेत. दरम्यान फलंदाजीसाठी आलेला आहे तो वैभव. धावसंख्या झाली ती 9. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि शेवटचा चेंडू असणार आहे हा दुसऱ्या षटकातील. 11 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 9. 3 गडी बाद झालेले आहेत बोलाई आंबेकर संघाचे. चेंडू हवेत आहे, चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. दरम्यान 1 धावेची भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वर, सॉरी 10 वर. दरम्यान षटकाची समाप्ती झाली. चला 3रं षटक घेऊन येऊया. थोडासा वेळ घेऊ नका, वेळ वाचवायचा आहे आपल्याला. रांजणी संघ आणि घरातघर संघ कृपया आपली इथं उपस्थिती दाखवायचे, कारण 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर इथं टॉस मारला जाणार आहे. नवीन गोलंदाज विजय.
पाहूया मोठा फटका आलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार, येते धावा 6. हा पहिला षटकार, मला वाटते खूप काळानंतर हा आलेला षटकार. ऋतिकच्या बॅटमधून आपलं खातं खोललंय. ऋतिकनं काढली होती का, सॉरी, ऋतिक खेळ एकूण 7 धावेवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहूया. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, तिथं चांगली फेकी, दरम्यान एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्येला आकार द्यायची गरज आहे. कमीत कमी 40 ते 45 धावा हे आताच्या घडीला सेफ टार्गेट असणार आहे. कारण सनपाणी संघाची फलंदाजी पाहिली तर 40 ते 45 धावा कमीत कमी असायला हव्यात. पुन्हा एकदा येतोय हा डॉट चेंडू थोडे टेन्शन वाढवणारे आहेत. आंबेकर संघाला यावर लक्ष द्यावं लागणार आहे, याच्यावर वर्क करावं लागणार आहे. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 17. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेत आहे. समीर येतोय, समीर झेल सोडणार नाहीये ही खात्री आहे. वैभवला आपली विकेट गमवावी लागते. नवीन बॅट्समन राहतो शुभम. नवीन फलंदाज शुभम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि चेंडू होतोय झेल. हा जो कोण ओरडतोय ना, आपण कृपया खेळपट्टीवर येऊ नका. मी मगाशी पण आपल्याला सूचना केलेली आहे. प्रेम, कृपया आपल्या खेळाडूंना सूचना द्या. जल्लोष आहे तो खेळपट्टीच्या बाहेर करा प्लीज. अंपायर, त्या एका खेळाडूला वॉर्निंग द्या. तो खेळाडू ओरडतोय ना, तो सारखा खेळपट्टीवर येतोय. खेळपट्टीच्या मध्ये येऊन असतोय तो सोपान. नवीन बॅट्समन कुलदीप एक अनुभवी खेळाडू आहे आणि संदीप गोलंदाजी करतोय. चौथं षटक चालू झालं का? शेवटचं षटक. कुलदीप, हो हो, आणि चांगला झेल म्हणावा लागेल इथं. प्रेमची सकाळपासून जर पाहिलं तर आपण प्रेम अतिशय ऊर्जेमध्ये आहे. एक चांगली ऊर्जा. ऋतिकला आपली विकेट गमावावी लागते. चौथं षटक चालू आहे आणि धावसंख्या आहे ती 17. सनपाणी संघाच्या गोलंदाजीला मानावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी आपण सकाळपासून पाहतोय. एक धारदार गोलंदाजी. ऍक्च्युली गोलंदाजीमध्ये वेग नाही, परंतु अचूक टप्पावर सकाळपासून पाहतो आपण गोलंदाजी करतोय. एक ओझा असणारे, जबाबदारी असणारे येणारे चेंडू आहेत 5. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. पाहूया काय होतंय.
चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. दरम्यान 2 धावा पळून काढण्यात यशस्वी ठरलाय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. अतिशय चांगला म्हणावं लागेल. धावसंख्येमध्ये 3 धावांची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 20. विकासचं एक स्मित हास्यानं सांगून गेलं होतं. प्रेमकडे पाहिलं होतं, एक स्मित हास्य केलं होतं. मित्र आहेत, एकमेकाचे चांगले मित्र आहेत. एक स्माइल दिली आणि लगेचच आपल्या बॅटूतून 3 धावा काढलेत. पुढचा चेंडू आणि चेंडू हवेत आहे आणि हा झेल होतोय. प्रेमनं हा अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडलाय. कुलदीपला आपली विकेट गमावावी लागली आहे. दरम्यान फलंदाजीसाठी आलाय तो हेमंत आला बॅटिंग साठी. आता चला रांजणी संघ आणि घरातघर संघ दोन्ही संघ कृपया कर्णधार इथं डगआउट टॉस का बॉस मध्ये पाठवा. 3 चेंडू झालेले. 3 चेंडू झाल्यानंतर आपण टॉस पडला. जो संघ हजर असेल त्यांनी इथं हजेरी नोंदवायचे. गैरहजर संघाला फक्त 5 मिनिटाची मुभा दिली जाईल, नाहीतर अन्यथा पेनलाइज केलं जाईल. आयोजकांचा निर्णय आहे हा. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पाहूया, चेंडू जातो सीमा रेषे पार आणि हेमंत आपण अनुभव पणाला लावला आणि चांगला फटका खेळलाय. धावसंख्या झाली ती 26 आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. एक फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर आणखी ह्या 2 चेंडूवर प्रहार करावा लागेल हेमंतला. हेमंत एक अनुभवी फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा झेल होतोय आणि हेमंतला विकेट गमवावी लागते. प्रयत्न चांगला होता परंतु अपुरा पडला आणि हे पुन्हा एकदा विकेट आणि शेवटचा चेंडू शेष आहे. मला वाटते संदीपची या ओव्हरमध्ये 3री विकेट आहे आणि 9 धावा खर्ची केल्यात परंतु 3 विकेट घेतल्यात. शेवटचा चेंडू. चला बॅट्समन, नवीन बॅट्समन या लगेच. मंगेश येतो बॅटिंग साठी. चला शेवटचा चेंडू. रांजणी संघ आणि घरातघर संघ जे कर्णधार आहे ते इथं या. घरातघर संघाचे कर्णधार आलेत. रांजणी संघाला आपल्याला फक्त मोजून 5 मिनिटं वेळ दिला जाईल, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. मंगेश शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मंगेशचा. चेंडू हवेत आहे आणि झेल सुटला. दरम्यान 2 धावा पळून काढण्यात यशस्वी. 3रा धावेचा प्रयत्न होतोय का आणि 3 धावा. अतिशय महत्वपूर्ण अशा ह्या 3 धावा आहेत. धावसंख्या झाली 29. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असणार. एक फायटिंग टोटल झालेली आहे. विकासाचं एक नवं पर्व चालू झालं. विकास मैदानात आल्यापासून पाहिलं आपण तर विकासनं स्वतः 3 धावा काढल्या, त्यानंतर एक षटकार आला आणि पुन्हा एकदा 3 धावा, म्हणजे 12 धावा आल्या या षटकामध्ये. 3 विकेट गेल्या. 4थी विकेट मिळाली असते परंतु हा झेल सुटलाय. पहिला झेल सुटला असेल मला वाटतं हा सनपाली संघाकडून. रांजणी संघ आपण हजर राहा. 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. 10 वाजून 13 मिनिटं झालेली आहेत. 10 वाजून 18 मिनिटापर्यंत आपली वाट पाहिली जाईल. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडेपर्यंतच वाट बघितली जाईल. त्यानंतर आपल्याला घरातघर संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. रांजणी संघ चला अजिंक्य आपण आलाय तर आपली उपस्थिती तर कमीत कमी दाखवा. या चला पटकन या. चला घरातघर संघ कर्णधार सागर 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 ते हे पाठव ना लॉट
लॉट पाठव ना मला. चला आंबेकर संघ, त्या दिवसाचा आज आंबेकर संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू 30 धावा. चला अजिंक्य बेलोशे इथं आलेले आहेत. प्रथमतः रांजणी संघाचं इथं हार्दिक स्वागत. करदार अजिंक्य गेल्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये पाहिला असेल. हा जावळी तालुक्यातील जावळी क्रिकेट असोसिएशनचा पहिला शतकवीर म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं तो अजिंक्य बेलोशे, मॅन फ्रॉम रांजणी. संघ आहे राजे ग्रुप रांजणी. एक मोठा फलंदाज ज्यानं तालुक्याचं नाव एका मोठ्या पटलावरून ठेवलं. ओपनचं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. पहिल्या 100 धावा जर कोणी काढल्या असतील तर तो आहे अजिंक्य बेलोशे. दरम्यान टॉस कोणी जिंकला? राजे ग्रुप यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांचा सामना असणार आहे. वेलकम अजिंक्य. आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत. पहिला शतकवीर जावली क्रिकेट असोसिएशनचा आणि जावली क्रिकेटचा पहिला शतकवीर अजिंक्यचं खूप खूप स्वागत. आताच मिळालेल्या माहितीनुसार राजे ग्रुप 11चा कर्णधार अजिंक्य बेलोशे हा एका मोठ्या स्पर्धेत खेळण्याची तयारी करतोय. जावळी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांना शुभेच्छा असतील. चला सनपाणी संघ फलंदाजीसाठी मला वाटतं प्रशांत आणि आता जोडी बदललेली आहे. प्रेम येतोय, सॉरी समीर येतोय. समीर आलाय. 30 धावांचं टार्गेट असणार आहे. 24 चेंडू आणि 30 धावा. चला सामन्याला सुरुवात होऊ द्या. पंचांना विनंती असेल. स्ट्राईक आहे तो प्रशांत आहे. नॉन स्ट्राईकला तो समीर आहे. मगाशी 12 धावांचं टार्गेट 4थ्या षटकामध्ये पूर्ण केलं होतं, परंतु आता ह्यावेळी तसं करता येणार नाही. सुरुवात चांगली करावी लागेल. यानंतरचा होणारा सामना आहे ड गटातील पहिला सामना जो होणार आहे तो घरात घर वर्सेस राजे ग्रुप रांजणी. बोलण्यासाठी आलाय तर म्हणतोय अक्षय आहे. अक्षय आहे ना बॉलिंगला? अरे वा, बॉलिंगला अक्षय आहे का? पहिला चेंडू असणार आहे अक्षयचा. प्रशांतसाठी सुरुवात होते सामन्याला. 30 धावांचं टार्गेट आहे. सरासरी 7.5 धावा प्रति षटकामध्ये. 29 धावा केल्या होत्या आंबेकर संघाने. आता 30 धावा करायच्या आहेत सनपाणी संघाला. पहिला चेंडू अक्षयच्या माध्यमातून आणि चेंडू लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू. अंपायरचा इशारा येतो वाईड. धाव संख्येचा श्री गणेश होतोय 1 धावेनं. वाईड चेंडू. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातोय. चेंडू हवेत आहे. पाहूया काय होतं. आणि हा पहिला झेल आणि पहिला मोठा झटका बसतोय प्रशांतच्या माध्यमातून. पहिलं यश मिळतंय आंबेकर संघाला.
कृपया खेळपट्टीवर खेळाडूंनी जल्लोष करू नये. सूचना आहे कुलदीप, कृपया जो काही जोश असं करायचं असेल तर खेळपट्टीच्या बाहेर. आयोजकांची सूचना आहे. ड गटातील पहिला सामना होणार आहे रांजणी वर्सेस गावघर. त्यानंतर होणार आहे होमगाव वर्सेस पुनवडी. नवीन बॅट्समॅन देतो अमित. तीस धावी संख्येचा पाठला करताना चांगली सुरुवात झालेली आंबेकर संघासाठी. पहिला चेंडू वाईड होता, दुसरा चेंडू डॉट होता आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. म्हणजे 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आहे ती 1-1. नवीन बॅट्समन अमित. थोड देतील तो अक्षय शेलार. हो आणि हे पुन्हा एकदा यश मिळत आहे. पुन्हा एकदा विकेट. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षयच्या माध्यमातून. सलग दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवले. आता हॅट्रिकचा चान्स असणार आहे. एका ओव्हरमध्ये जिंकायची होती. नवीन बॅट्समन संदीप. षटकातील तिसरा चेंडू. हॅट्रिकचा चान्स होता. चांगला एक फटका होता. पाहूया. दरम्यान 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दरम्यान 2 धावा पळून काढण्यात यशस्वी. चांगला थ्रो. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि धावसंख्येमध्ये 2 धावांची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 वर. 2 गडी बाद 3. 3 चेंडू झाले ना. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. दरम्यान 1 धाव पळून घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही हे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आंबेकर संघाकडून. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वर. 2 बाद 4. षटकातील शेवटचा चेंडू. पॉवर प्लेच्या षटकातील. दरम्यान लेफ्ट हँडेड फलंदाज समीर यादव ऑन स्ट्राईक. चला सामन्याला सुरुवात करा. चेंडू डिफेन्स केलाय. 1 धाव पळून घेतले. धावसंख्येत 1 धावेची भर. षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 5. इथून पुढे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. जावळी तालुक्याचा आवाज विनोदजी धनावडे यांचे इथे आगमन झालंय. प्रथम त्या आयोजकांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. दरम्यान स्टेटच्या दिशेने फटका मारलाय. यावर 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धाव
दुसरं षटक प्रगतीपथावर 24 धावांची गरज आहे. इथून पुढे 17 चेंडू 24 धावा.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान इथं धावचेत चांगलं किपिंग म्हणावं लागेल इथं कुलदीप कडून. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असताना समीर यादवला आपली विकेट गमवावी लागली. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. दुसऱ्याला आउट झाला ना इथून पुढे 15 धावेची गरज आहे आणि चेंडू असणार आहेत 9 चेंडू 15 धावा. समीकरण दोन्ही संघासाठी 50-50 आहे. दोन्ही संघांना संधी आहे. तर संधीचं सोनं कोणता संघ करतोय. दरम्यान फलंदाजीसाठी आलाय तो कर्णधार प्रेम गायकवाड. प्रेमवर जबाबदारी असणार आहे कारण 9 चेंडू आहेत आणि 15 धावांची गरज आहे. चेंडू हवेत पाहूया. प्रयत्न होता परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. चांगला प्रयत्न होता कीपरचा. तिथं एक जीवदान मिळावं लागेल प्रेमसाठी हे आणि त्या जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल कारण चेंडू राहिलेत 8 आणि जिंकण्यासाठी धावा हवेत 14. पहिल्या चेंडूवर हे जीवदान भेटलंय प्रेमला. घरात संघ आपला संघ सज्ज ठेवायचा आहे. आपली अंतर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. दरम्यान चेंडू येतोय वाईड. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 17. आंबेडकर संघाला या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर गोलंदाजीमधील असलेल्या चुका त्यांनी सुधारल्या पाहिजेत. 8 चेंडू 13 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. पाहूया काय होतंय. आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. तिथं दोन्ही क्षेत्ररक्षणच्या मधून चेंडू सीमा रेषे पार जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 धावा. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. इथून पुढे चेंडू असतील 7, धावा असतील 9. प्रेम गायकवाड संघाचे कर्णधार आहेत आणि मोठी जबाबदारी आहे कारण संघाच्या महत्वाच्या विकेट्स डगआउट मध्ये पडलेल्या आहेत. प्रेमला ही मॅच स्वतःला सावरायची आहे. जोडीला संदीप आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडू हवेत आहे आणि हा झेल झालाय. स्ट्रेटच्या दिशेने झेल घेतलाय आणि विकेटचं पतन होतंय. दरम्यान षटकाची समाप्ती. चला वेळ घेऊ नका कृपया. चला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पेनल्टीच्या स्वरूपात एक फलंदाज डिक्लेअर आहे का. चला अंपायरचा कॉल आहे की एक तुमचा क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. अंपायर एक क्षेत्ररक्षक आत घेतला का त्याची खात्री तुम्ही करा. बॉलर कोण आहे. बॉलर चला नवीन गोलंदाज ऋतिक. शेवटचं षटक. चांगला फटका क्षेत्ररक्षण व्हायचंय. एक धाव पळून काढल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. धावसंख्येत एका धावेची भर पडली.
धावसंख्या जाऊन पोहोचली 22 आणि इथून पुढे क्रीजवर कोण थांबा. अंपायर निर्णय सांगा काय असेल तर. एक मिनिट. अंपायरचा निर्णय काय असेल, काय आहे. अंपायर निर्णय कळवायचा. 2 धावा. हा म्हणजे फलंदाज आउट नाहीये. दुसरी धाव पूर्ण झाली. 23. लक्ष द्या, धावसंख्या झालेली आहे 23. कारण इथून पुढे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू 7 धावा. चेंडू स्टेटच्या दिशेने फटकावलाय. पाहूया काय होतंय. दरम्यान एकच धाव पूर्ण काढले. 4 चेंडू आणि 6 धावा. एक मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. आत्ताच कोणी मारला रे. चला सुमित येतोय स्ट्राईकला. चेंडू हवेत आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. चेंडू हवेत आहे. पाहूया काय होतं. आणि हा झेल कॉट अँड बोल्ड. इथून पुढे 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. अतिशय चुरशीचा अटीतटीचा सामना आहे हा. 3 चेंडू 6 धावा. 6 धावा 3 चेंडू. पाहूया गणित. योगेश पवार येतोय आता फलंदाजीसाठी. तीन चेंडू 6 धावा. चला सामन्याला सुरुवात होऊ द्या. योगेश असणार आहे स्ट्राईकवर. गोलंदाजीसाठी आहे तो ऋतिक. चला वेळ घेऊ नका. समोरच्या दिशेने तटकवला चेंडू. पाहूया काय होतंय. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. संदीपला जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागणार आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. निर्धाव चेंडू. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी षटकार हा मारावाच लागेल. चौकार मारला तरी सामना टाय होईल आणि आपल्या जाऊजी असोसिएशनच्या नियमानुसार कंपल्सरी चेस असल्यामुळं त्याचा निकालावर वेगळा परिणाम होईल. शेवटच्या चेंडूवर षटकार मारावाच लागेल. आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण आणि आंबेघर संघानं हा सामना जिंकलाय. अतिशय माफक धावसंख्या असताना सुद्धा चांगल्या गोलंदाजीच्या